राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासंदर्भातली आणखी एक पुढची बातमी। राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणूक समितीचे प्रमुख म्हणून नवाब मलिक यांनाच कायम ठेवलेलं आहे। भाजप आणि शिवसेनेच्या नाराजीनंतरही आणि विरोधानंतरही अजित पवार गट मात्र स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिलेला आहे। नवाब मलिक यांचे दाऊद सोबत संबंध असल्याचं कारण पुढे करत भाजप आणि शिंदे गटानं विरोध केला होता। त्यांच्या नियुक्तीला मात्र नवाब मलिकांमुळे आता राष्ट्रवादीला युतीत घेणं त्यामुळेच टाळलं होतं। त्यांच्या 2 बैठका सुद्धा झालेल्या आहेत भाजप आणि शिंदे गटाच्या, मात्र दोन्ही बैठकांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट सामील झाला नाही। कारण ठरलेले आहेत ते नवाब मलिक यांच्या नेतृत्वात लढल्या जाणाऱ्या निवडणूक आणि अजित पवार गट आपल्या निर्णयावर देखील ठाम राहिलेला आहे। यावर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काय म्हटलेलं आहे पाहूया। एक असं आहे की अमित साटम काय म्हणले त्याच्यावरती मी काय प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही। या देशाचे नेते आदरणीय अमितभाई शाह यांच्याजवळ आदरणीय प्रफुल्लभाई आम्ही चर्चा केली। राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांजवळ सुद्धा काल दादा आणि माझी चर्चा त्या ठिकाणी झाली। आज सकाळी दादा मी प्रफुल्लभाई अशी आम्ही सखोलपणाने चर्चा केली। या संदर्भामध्ये आज दादांशी बोलल्याच्या नंतर मी स्वतः प्रदेशाध्यक्ष आहे। शेवटी मुंबईसह सगळा विभाग हा प्रदेशाध्यक्षांच्याच अखत्यारीत त्या ठिकाणी येत असतो। त्या दृष्टिकोनातून महायुतीतलं सामंजस्य कशा पद्धतीने टिकलं जाईल याचा प्रयत्न राहील। नवाब मलिक हे आमचे पक्षांतर्गत निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख आहेत, पण ज्या वेळेला महायुती म्हणून चर्चा होत असतात, वाटाघाटी होत असतात, आपण त्या बाबतीमध्ये पुढची पावलं टाकत असतो, त्यावेळेला राज्य पातळीवरचे नेते त्याच्यामध्ये सहभागी असतात। बघू या संदर्भातला निर्णय आज किंवा उद्या सकाळपर्यंत होईल। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपल्याबरोबर आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी। सागर, एकीकडे माणिकराव कोकाटेंचं प्रकरण असेल, पार्थ पवारांवर झालेले आरोप असेल आणि त्यातच निवडणुकांच्या वेळी नवाब मलिक यांच्याच नेतृत्वाखाली लढण्यावर अजित पवार गट ठाम राहिलेला आहे। एकूणच महायुती आणि अजित पवार गट यांच्यातली दरी अधिक रुंदावत जाते का, काय अधिक माहिती? हेमाली, नवाब मलिकांच्याच नेतृत्वात मुंबई महापालिका लढवावी असा जर मतप्रवाह राष्ट्रवादीच्या नेत्यांचा असेल तर अर्थ स्पष्ट आहे की मुंबई महापालिकेमध्ये युती म्हणून भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना, RPI आठवले गट असे एकत्रित लढतील आणि अजित पवार यांना स्वतंत्र वेगळी चूल मांडावी लागेल। मुळातच अजित पवारांच्या पार्टीचं फारशी ताकद मुंबईमध्ये नाही आहे। सना मलिक हे विद्यमान आमदार आहेत, त्याशिवाय माजी आमदार जर धरले तर नवाब मलिक आणि जिसान सिद्दीकी आहेत। याशिवाय इतर ठिकाणी फारशी ताकद नाही आहे। या भागांमध्ये वास्तविकतेत मुस्लिम बहुल भाग आहे। अशा परिस्थितीमध्ये जर ते युतीसोबत लढले तर मात्र मुस्लिम मतंसुद्धा किती मिळतील याविषयी एक प्रश्नचिन्ह आहे। आणि त्यातच जर नवाब मलिकांचंच नेतृत्व मान्य करायचं नाही असं भाजपाने ठरवलं आहे तर मात्र मग अजित पवारांच्या पार्टीला स्वतंत्र लढवणं हे क्रमप्राप्त दिसून येतं। दुसरा मुद्दा राहतो की सना मलिक यांच्याकडे जर नेतृत्व दिलं आणि इतरांची कमिटी जर केली तर मग भाजपाच्या नेत्यांना ते मान्य आहे का असा एक प्रस्ताव समोर येऊ शकतो। याबाबतच्या घडामोडी आज आणि उद्या घडतील असं सांगितलं जात आहे। आज रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येते आणि यामध्ये सुद्धा आज दिवसभर तटकरेंनी जे काही राष्ट्रवादी प्रदेशच्या कार्यालयामध्ये वेगवेगळ्या बैठका घेतल्यात मुंबईच्या संदर्भामध्ये त्याचा फीडबॅक देतील आणि त्या संदर्भात चर्चा करतील असं सांगण्यात आलेलं आहे। पण जवळपास दिसून येतं की जर नवाब मलिकांना साईड ट्रॅक केलं तरच महायुतीमध्ये राष्ट्रवादी मुंबईमध्ये लढेल अथवा नवाब मलिकांच्याच नेतृत्वात स्वतंत्र चूल राष्ट्रवादी अजित पवारांना मांडावी लागेल हे जवळपास स्पष्ट आहे। हे नक्कीच धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।